नमस्कार मित्रांनो. डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण कोकणामध्ये कणकवली तालुक्यामध्ये हायवे नदी एक जे गाव आहे, त्या गावातले रहिवासी आहेत ज्यांचं नाव आहे शुभम आणि त्यांनी त्या हायवेवरती एका अपघातामध्ये मृत्युमुखी झालेला ड्रायव्हर त्याच्या संदर्भातला एक भयानक असा अनुभव आज आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. घटना आहे 2012-13 सालची. तेव्हा जो आत्ताचा मुंबई गोवा हायवे आता ते चौपदरीकरण झालं, परंतु तेव्हा तो जुना रोड होता सिंगल लेनचा आणि नागमोडी वळणं होती आणि मोठ्या प्रमाणावरती ह्या सगळ्या हायवेवरती ॲक्सिडेंट व्हायचे, अपघात व्हायचे आणि अनेक जणांचे त्याच्यामध्ये मृत्यू व्हायचे. एके दिवशी काय होतं, दुपारची वेळ असते एक 12-12:30च्या दरम्यान आणि शुभम आणि त्याचं कुटुंब 12:30च्या दरम्यान जेवणाची तयारीला लागलेलं असतं, म्हणजे जेवण करण्यासाठी दुपारचं म्हणून. आणि तेवढ्याच त्यांच्या घराच्या समोरून जो हायवे गेलेला आहे, त्या घराच्या बाजूलाच एक वळण होतं हायवेला. वळणाचा रस्ता होता. त्या वळणावरती धडाम असा मोठा आवाज झाला आणि शुभम, त्याचे आई-वडील, त्याच्यानंतर त्याचे काका, आजूबाजूची शेजारची सगळी मंडळी सगळे धावत रस्त्यावरती आले. रस्त्यावरती आले आणि पाहिलं तर काय, त्या बाजूच्याच रस्त्याच्या बाजूलाच म्हणजे त्यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या त्या वळणावरती, हायवेवरती एक मोठा अपघात झाला होता. म्हणजे 2 ट्रक, म्हणजे एक मोठा ट्रक आणि आयशर टेम्पो याच्यामध्ये भीषण समोरासमोर अ, टक्कर झाली होती आणि त्याच्यामध्ये ट्रक पलटी झाला होता आणि आयशर आहे ना, त्याची ती बॉडी कशी प्लेन असते समोरून, त्याच्यामध्ये त्या टक्करीमध्ये त्या आयशरचा पूर्ण जो समोरचा भाग आहे, तो दर्शनी भाग आहे ना, तो काचीकडचा सगळा बघ असा चेपून आतमध्ये आला होता आणि स्टीअरिंग वगैरे सगळं मागे आलं होतं. आणि जो ड्रायव्हर होता ना, त्याच्यामध्ये तो अडकून पडला होता. म्हणजे ते पूर्ण स्टीअरिंग आहे ते त्याच्या पोटामध्ये इथे खुपसलं होतं आणि खाली पाय वगैरे ना, त्या सगळ्या चेपलेल्या भागामध्ये त्या ड्रायव्हरचे पाय खाली अडकले होते आणि त्याला बाहेर येता येत नव्हतं. त्याच्या बाजूला असलेला क्लीनर ना, तो थोडासा बचावला होता. तो दार उघडून मग तो बाहेर पडला. आणि परंतु तो ड्रायव्हर मात्र, तो एक ड्रायव्हर म्हणजे 25 एक वर्षाचा तो युवक होता, असा धष्टपुष्ट होता. आणि तो युवक त्याच्या त्या ॲक्सिडेंटमध्ये, त्या सगळ्या दर्शनी भागामध्ये, त्या चेपलेल्या भागामध्ये आयशरच्या अडकून राहिला होता. आता सगळे आजूबाजूचे लोक धावले. अ, अ, दोन्ही बाजूने येणाऱ्या गाड्या थांबल्या, कारण समोरचा ट्रक पलटी झाला होता. त्यामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता आणि तो कॅन्टर आयशर होता ना, त्या आयशरचा तो मालक अडकलेला होता आतमध्ये. ड्रायव्हर तो जोरजोरात ओरडत होता, की "मला वाचवा, मला वाचवा, मला बाहेर काढा. माझे पाय अडकले, तरी कोणीतरी धावा. मला वाचवा, मला बाहेर काढा यातून." असा तो जोरजोरात रडत होता आणि अक्षरशः ते सगळं दृश्य होतं ना, ते हृदय पिळवटून टाकणारं होतं. कारण तो त्याच्यामध्ये अडकला होता. त्याचं स्टीअरिंग वगैरे सगळं पोटामध्ये असं खुपसलं होतं आणि तो रडत होता, रडत होता. अक्षरशः गयावया करत होता कोणीतरी बाहेर काढण्यासाठी. आता लोक काय करत होते? लोक फक्त मोबाईलवरती शूटिंग करत होते. परंतु त्याच्या मदतीला धावण्यासाठी, तो रक्तबंबाळ झाला होता, ओरडत होता. त्याच्या मदतीला मात्र कोणी धावत नव्हते. ते लांबून राहून सगळेजण व्हिडिओ शूटिंग करत होते, फोटो काढत होते. तो सगळ्यांना विनवणी करत होता, हात जोडून, "अरे, मी तुमच्या पाया पडतो, शूटिंग नका करू, व्हिडिओ नका करू. मला कोणीतरी येऊन वाचवा, वाचवा. माझे पाय सोडवा यातून. मला यातना होतायत. माझा जीव जाणार आहे याच्यामध्ये." रक्तबंबाळ झाला होता, रक्त गळत होतं खाली. परंतु त्याच्यातलं कोणी शूटिंग करण्याव्यतिरिक्त काही करत नव्हतं. आता समोर ज्या गाड्या थांबलेल्या ना, त्यातला एक ड्रायव्हर धावत-धावत आला आणि तो त्याला वाचवण्यासाठी म्हणून त्या तिकडचे पत्रे-बित्रे ओढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच कणकवलीमधला तो हायवेचा, म्हणजे शुभमच्या आजूबाजूचा जो एक शेजारी होता ना, त्याचं नाव होतं सुनील. तो धावत-धावत आला आणि ती टॉमी वगैरे घेऊन तो पत्रा चेपलेला पत्रा, त्याच्यात अडकलेले पाय सोडवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तो पत्रा एवढा फिट्ट झाला होता, की त्याच्यातून त्याचे पाय वगैरे येणं मुश्कील झालं होतं. बाकीचे लोक, आता हे दोघेच जण फक्त त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. बाकीचे सगळे लोक शूटिंग करतायत मोबाईलवर. तो सांगतोय, "ड्रायव्हर अडकलाय, तुम्ही मला वाचवा, मी याच्यामध्ये मरणार. तुम्ही शूटिंग करू नका, कोणीतरी मला वाचवा, काहीतरी करा." परंतु लोक शूटिंग करत होते आणि ते दोघेच जण फक्त आता याच्यासाठी प्रयत्न करत होते. त्याला बाहेर काढायचं आणि डॉक्टरकडे न्यायचं. याच्यामध्ये मित्रांनो, आता दोन्ही साइडला बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं. बरेच लोक जमतात. 100-150 माणसं जमतात. ते सगळं प्रसंग पाहतायत सगळे. ते दोघे जण प्रयत्न करतायत त्याला बाहेर काढण्यासाठी. ह्याच्यामध्ये तास, दीड तास जातोय. तो जोरजोरात ओरडत होता. वेदनांनी विव्हळत होता अक्षरशः आणि त्याचं रक्त एवढं गेलं होतं ना, की त्याची परिस्थिती
हळू खालवत गेली त्याची तब्येत आणि एका क्षणी तो बेशुद्ध झाला तिथल्या तिथे. परंतु हे दोघे जण आता आणखी एक त्यांच्या वतीला आला माणूस आणि ते सगळे पत्र्यातून त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु त्याचे पाय काय मात्र सुटत नव्हते. एका क्षणी त्यांनी जोरदार असे टॉमी वगैरे सगळ्या घेऊन तो पत्र्यातून त्याचे पाय सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे पाय सुटले तर अक्षरशः त्याचे पाय 2-3 तुकडे झाले होते त्याच्यामध्ये. अक्षरशः मोडून तोडून गेले होते. आणि आता त्यांनी त्या ड्रायव्हरला बाजूला घेतलं ना, तर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. अक्षरशः दीड पावणे 2 तास तो मृत्यूशी झुंज देत होता. सगळ्यांना सांगत होता, "मोबाईलवर शूटिंग काय करताय, की मला त्याच्यातून बाहेर काढा कोणीतरी. मजा बघू नका, शूटिंग करू नका, व्हिडिओ करू नका. मला वाचवा." परंतु दीड पावणे 2 तासाने त्याची जी झुंज आहे ती अपयशी ठरली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मग त्याला हॉस्पिटलला नेलं गेलं. त्याचा मृतदेह नंतर मग त्याचे जे नातेवाईक होते आणि तो तो चालक होता ना, तोच त्या आयशरचा मालक होता. त्यामुळे त्याचे नातेवाईक वगैरे त्याला येऊन घेऊन गेले. अतिशय दुःखद घटना घडली होती. आता शुभम जो आहे आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर, त्याच्या घरासमोरच ते ॲक्सिडेंट झालं होतं. त्याच्या घराच्या बाजूलाच रस्त्याच्या एकदम कडेला तो जो टेम्पो होता म्हणजे आयशर होता ना, तो त्यात पार्क करून ठेवला गेला. त्याच्यानंतर क्रेन आणून समोरचा जो ट्रक होता तो ट्रक व्यवस्थित नंतर तो सरळ करण्यात आला आणि ट्रॅफिक वगैरे सुटलं. आणि कित्येक दिवस तो जो कॅन्टर होता, आयशर होता ना, तो शुभमच्या घरासमोर लागलेला होता त्या वळणावरती. आणि तो ॲक्सिडेंट झाला त्याचा दर्शनी भाग पूर्ण चिपला होता. आणि त्या ट्रककडे बघितल्यानंतर लोकांना आठवण जायची, की तो विवळत होता. ते सगळं कानामध्ये घुमायचं, सांगायचं, "तू शूटिंग करू नका, मला वाचवा." आता त्याच्यामध्ये 4-5 दिवस निघून गेले आणि एके दिवशी रात्री आता तर शुभमचं घर जिथे ॲक्सिडेंट झालाय ते त्याच्या बरोबर समोर झालंय. शुभमचं घर अगदी रस्त्याला लागून. म्हणजे ॲक्सिडेंट झालेला तो स्पॉट म्हणजे तो टेम्पो आणि याच्या घराचं अंतर 60-70 फुटाचं असेल जेमतेम. एके दिवशी रात्री 11:45-12च्या दरम्यान जोरदार कुत्रे भुंकू लागले. कुठे त्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी. आता कुत्रे भुंकत असल्यामुळे शुभमने वडिलांना सांगितलं, की "बाबा, हो, ते ॲक्सिडेंट झाले ना, त्या टेम्पोकडे कुत्रे भोगतायत जोरजोरात." वडील म्हणाले, "काय तू जाऊ नको, बाहेर वगैरे काय बघू नकोस. काय असतील ते कुत्र्यांना भुंकू दे, पण तू बाहेर वगैरे जाऊ नकोस हां." आणि ते दोघेही झोपले. त्यानंतर मग सकाळ झाली. सकाळी मात्र शुभमने वडिलांना विचारलं, की "बाबा, ते रात्री का कुत्रे भुंकत होते त्या ॲक्सिडेंट झालेल्या टेम्पोकडे, त्या आयशरकडे?" तर वडील म्हणाले, "काय माहीत आता काय झालंय? त्या बिचाऱ्या ड्रायव्हरचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. लोकांनी त्याला मदत केली नाही. सगळे आपले व्हिडिओ शूटिंग करत होते आणि त्याचा आत्मा बिचाऱ्याचा तडफडत असेल त्या सगळ्या त्याच्या त्या गाडीमध्ये आणि म्हणून ते कुत्र्यांना वगैरे दिसलं असेल कारण कुत्र्यांना, जनावरांना असे प्रेतात्मा, अतृप्त आत्मे दिसतात आणि म्हणून ते भुंकत असतील. तर तू बाहेर वगैरे जाऊन बघू नकोस हां, असा प्रसंग जर घडला, कुत्रे वगैरे भुंकायला लागले तर." शुभम म्हणाला, "हां, ठीक आहे. मी नाही बघणार." म्हणून. परत 2-3 दिवसांनी हाच प्रकार झाला. मित्रांनो, रात्री 12, 12:15 वाजता शुभम हॉलमध्ये झोपला होता आणि कुत्र्यांचा पुन्हा एकदा आवाज, भुंकण्याचा जोरदार आवाज त्याला ऐकू येऊ लागला आणि ते कुत्रे भुंकत होते ते फक्त त्या गाडीकडेच. शुभमने आता तो म्हणाला, की बाहेर जायचं नाही, पण खिडकी उघडून बघायला तरी काय हरकत आहे. खिडकी उघडायची थोडीफार आणि समोर तर दिसतंय तो टेम्पो वगैरे. थोडीशी उठला तो आणि त्याने थोडीशी खिडकी थोडीशी बाजूला केली. लाईट वगैरे काही पेटवली नाही. आता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा उजेड त्या ॲक्सिडेंट झालेल्या टेम्पोवरती पडायचा. त्याच्यामुळे ह्याने बघितलं, की बघूया तरी. तर तो ॲक्सिडेंट झालेला टेम्पो तसाच पार्किंग करून ठेवलेला रस्त्याच्या कडेला तसाच होता. कुत्रे मात्र त्याच्या समोरच्या त्या दर्शनी भागाकडे बघून जोरदार भुंकत होते. असे गोल त्या टेम्पोच्या भोवती फिरायचे आणि समोर येऊन भोकायचे. असे पुढे जायचे, परत मागे यायचे, पुढे जायचे, मागे यायचे. असा प्रकार चालला होता. ह्याच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला. शुभम म्हणाला, "अरे बापरे! काय प्रकार आहे हा? कुत्रे त्या ॲक्सिडेंट झालेल्या ट्रककडे पाहून कसे काय पुढे जातायत, मागे येतायत, पुढे जातायत." याच्या अंगावरती अक्षरशः शहारे आले आणि हा झोपला. दुसऱ्या दिवशी वडिलांना सांगितलं, की असं-असं बाबा रात्री झालं, ते कुत्रे भुंकत त्या ट्रककडे जायचे, मागे यायचे. वडिलांनी आता मनामध्ये त्यांच्या तो विचार आला, की नक्कीच ह्याचा प्रेतात्मा त्या गाडीमध्ये आहे किंवा तो तिथे वास करतोय म्हणून. त्याने शुभमला सांगितलं, "तुला शपथ आहे जर तू कधी बाहेर जाशील, ही गोष्ट कोणाला सांगशील तर?" शुभम म्हणाला, "नाही सांगणार." बाबा म्हणाले, की "त्याचा प्रेतात्मा त्या गाडीच्या आजूबाजूला कुठेतरी घुटमळतो आहे, कारण तो अतृप्त आत्मा आहे." तो पोरगाच होता 24-25 वर्षाचा आणि त्याच्यामध्ये तडफडून त्याचा मृत्यू झालाय.
म्हणून त्याचा प्रेतात्मा 100% त्या गाडीच्या आसपास आहे म्हणून. आता शुभमला देखील भीती वाटू लागली, की प्रेतात्मा, अतृप्त आत्मा ह्या सगळ्या शब्द त्याच्या कानावरती पडल्यानंतर त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. म्हणाला, "नाही, डेअरिंग करायची, जाऊन बाहेर बघायचं नाही." अमावास्या होते एके दिवशी आणि अमावास्येच्या रात्री मित्रांनो, असाच प्रकार घडू लागला. कुत्रे जोरदार भुंकू लागले त्या गाडीकडे येऊन. फिरतायत, भुंकतायत, फिरतायत, भुंकतायत, समोर जातात, मागे येतायत. तसा शुभम उठला आणि तो अ, खिडकीतून त्याने थोडीशी खिडकीचा दरवाजा अ, बाजूला केला आणि तो बघतोय त्या ट्रककडे एकटक लावून. बघतोय, बघतोय, बघतोय तर कोणी दिसत नव्हतं. आता समोरून एक गाडी आली आणि त्याचा उजेड त्या ॲक्सिडेंट झालेल्या टेम्पोवरती पडला. जसा टेम्पोवरती पडला ना, तसा त्या टेम्पोच्या लाईट्स लागल्या. म्हणजे ॲक्सिडेंट झालेल्या टेम्पोच्या लाईट म्हणजे आत्ता जवळ-जवळ 1 महिना झाला होता तो ट्रक तिथेच होता पार्किंग करून ठेवलेला ॲक्सिडेंट झालेला आणि त्याच्या लाईट अचानक लागल्या. हा घाबरला. कसं शक्य? 1 महिना झाला या ट्रकला तिथे उभं आज अचानक त्याच्या लाईट कशा पेटल्या? इंडिकेटर लागले, समोरची लाईट पेटली, त्याच्यानंतर केबिनची लाईट असते सीटच्या तिकडे ती लागली आणि हा घाबरला आणि याने अंथरुणावरती झोपला आणि डोक्यावरनं चादर घेतली. ह्याला काही झोप लागेना, हात कापायला लागले, की काय प्रकार आहे? हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. बाबा सांगतात ते खरं तो त्याचा प्रेतात्मा त्या गाडीमध्ये आहे. एखाद्या गाडीचे 1 महिन्यानंतर लाईट कसे लागतील? 1 महिन्यापर्यंत त्याची बॅटरी वगैरे उतरली पाहिजे होती आणि 1 महिन्यानंतर आता लाईट लागल्या. हा काहीतरी भयानक प्रकार आहे. हा भुताटकीचा प्रकार आहे. आता त्याला कळला. दुसऱ्या दिवशी वडिलांना सांगितलं, की "बाबा असा-असा प्रकार होतो. मी 2 वेळा पाहिलंय. कुत्रे भुंकतायत. आज त्याच्या कालच्या रात्री लाईट्स लागल्या गाडीच्या अचानक आणि असं कसं शक्य आहे? इंडिकेटर लागले, लाईट लागल्या." वडील म्हणाले, की "हा टेम्पो कधी एकदा ते इथून घेऊन जातायत असं त्यांना झालं, की हा सगळा प्रकार त्यांचं घर जवळ असल्यामुळे त्यांना हा सगळा प्रकार जाणवत होता, दिसत होता किंवा ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होत होती. वडिलांना देखील ह्या गोष्टीची जाणीव होत होती, परंतु घरच्यांना ते सांगत नव्हते कारण घरची सगळी घाबरणार. घरामध्ये स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, सगळी घाबरणार म्हणून ते सांगत नव्हते. परंतु हा सगळा प्रकार त्यांना माहीत होता काय होतोय तो. अमावास्या झाली, दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी आता नॉर्मल प्रमाणे ह्यांचं सगळं रुटीन झालं. रात्री जेवून वगैरे हे सगळे झोपले. 11:30 पावणे 12च्या दरम्यान असाच प्रकार झाला आणि त्या गाडीच्या लाईट्स लागल्या. लाईट लागल्यानंतर मग शुभमला ते जाणवलं, की गाडीच्या लाईट म्हणजे त्याच्या खिडकीतून थोडासा प्रकाश असा आतमध्ये येऊ लागला खिडकीच्या फटीतून आणि बराच वेळ तो प्रकाश खिडकीच्या फटीतून थोडा आतमध्ये येतो. शुभम म्हटलं की कोण बॅटरी मारून धरली किंवा कोणाची गाडी बिघडली किंवा कोणाची गाडी थांबली आहे का? बराच वेळ खिडकीच्या त्या पट्टीतून किंवा कौलांच्या त्या भिंतीच्या वरून थोडा प्रकाश आतमध्ये येत होता. तो उठून खिडकीकडे आला. परंतु सावध होता. त्याने थोडीशी खिडकी बाजूला केली आणि खिडकीतून तो पाहतोय की काय आहे? तर त्याच ॲक्सिडेंट झालेल्या टेम्पोचे लाईट लागलेले होते. लाईट लागलेले होते आणि हा बघत तिथे उभा होता, की नक्की काय प्रकार होतोय हा घरातून आपण पाहतो ना, डेअरिंग करून पाहायचं. त्याने वडिलांना बोलावलं, हाक मारला आणि सांगितलं, "बाबा इकडे या. आपण खिडकीतून पाहूया नक्की काय प्रकार होतोय." आता मात्र मित्रांनो, दोन्ही बाजूच्या गाड्या, येण्या-जाण्याच्या गाड्या ज्या बंद झाल्या होत्या. काळोख पसरला होता त्या सगळ्या हायवेवरती. रात्रीचे 1, सव्वा 1 वाजले होते आणि त्या गाडीच्या लाईट अचानक लागल्या. केबिनमधली लाईट देखील लागली आणि केबिनमध्ये लाईट लागल्यानंतर समोर जर त्यांनी पाहिलं तर काय होतं दृश्य? त्या केबिनच्या लाईटमध्ये तो जो ड्रायव्हर होता त्या दिवशी 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि तसाच तो सीटवर बसलेला. इथे त्याच्या स्टीअरिंग लागलं होतं, पाय अडकले होते, रक्तबंबाळ झाला होता आणि जोरजोरात ओरडत होता. "अरे शूटिंग काय करताय? मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. अरे शूटिंग काय करता? मला बाहेर काढा. मला जगायचंय, मला मरायचं नाहीये. मला बाहेर काढा. आई, बाबा मला बाहेर काढा." असा तो जोरदार तिथे त्या सीटवरून बसून ओरडत होता आणि एका क्षणी त्याने आपले हात म्हणजे होते ना ते असे बाजूच्या पत्र्यावरती आपटायला सुरुवात केली आणि सांगतात, की "शूटिंग करताय का माझी? मी तुम्हाला एकालाही सोडणार नाही. मला वाचवण्याच्या बदली तुम्ही शूटिंग करताय, माझी मजा बघताय, माझं मरण पाहताय तुमच्या डोळ्याने, मी तुम्हाला सोडणार नाही ना." असा तो जोरदार त्या पत्र्यावरती सीटच्या आजूबाजूला असे हात वगैरे करून हात आपटू लागला. कारण हात त्याचे चांगले होते, पाय अडकले होते आणि स्टिअरिंग इथे आलं होतं आणि तो सगळा प्रकार तो सगळं करत असलेला तो ड्रायव्हर आणि त्या केबिनमधली लाईट सगळं त्या उजेडामध्ये शुभमला आणि शुभमच्या वडिलांना दिसतंय. दोघेही घाबरले. दोघांच्या पायाखालची वाळू सरकली, की काय करायचं आणि काय प्रकार हा घडलाय?
प्रत्यक्षात भुताटकी दोघांनीही डोळ्यांनी पाहिली होती. कारण त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता आणि तो तसाच्या तसा त्या केबिनमध्ये बसलेला त्या लाईटच्या उजेडामध्ये दिसत होता. अक्षरशः त्यांच्या हातापायाला कंप सुटला, घामाघूम झाले दोघेही. घरातली हे सगळं उठवून सगळेजण हॉलमध्ये आले आणि म्हणतात, "काय झालं? काय झालं?" दोघेही उचल-बिचल झाले होते. श्वासोश्वास वाढला होता. घरातले विचारतात, "काय झालं? काय झालं?" हे काय सांगायला तयार नव्हते. तरी देखील शुभमच्या आईने दोघांनाही शपथ घातली, "शपथ आहे तुम्हाला काय झाले ते नक्की सांगा, सांगा." तर त्यांनी सांगितलं, की असा-असा प्रकार गेले महिनाभर होतोय, पण आम्ही दोघांनी तुम्हाला सांगितलं नाही. पण त्या ट्रकमध्ये असा-असा प्रकार होतोय. शुभमच्या आईने देखील त्या खिडकीकडे जाऊन थोडीशी खिडकी बाजूला करून पाहिलं ना, तर काहीच नव्हतं. नॉर्मल तो ट्रक ज्या ठिकाणी उभा केला होता, त्या ठिकाणी होतं. लाईट नव्हती लागलेली, काय नाही, काय नाही. सगळं वातावरण शांत होतं. आता मात्र गाड्या इकडून-तिकडे येताना, जाताना दिसत होत्या. त्याच्या लाईट त्या ॲक्सिडेंट झालेल्या टेम्पोवरती पडून तो टेम्पो दिसत होता. परंतु त्याच्यामध्ये ना कोणी बसलं होतं, ना लाईट लागल्या होत्या, ना काही होतं. असा एक विचित्र प्रकार त्या ठिकाणी घडला होता. आता आज मात्र ह्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. ती भुताटकी असते, प्रेतात्मा, अतृप्त आत्मा हे जे असतात ना, त्याचा म्हणजे त्यांनी खरं आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं, की लोकं म्हणतात किंवा लोकं म्हणतात असं काही नसतं. भूत, प्रेतात्मा, भुताटकी असं काही नसतं. तर अक्षरशः शुभम आणि त्याच्या वडिलांनी हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. शुभमच्या वडिलांचा ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास होता. पण तो शुभमने हा अनुभव घेतला होता आणि वडिलांना सांगितलं होतं, की "बाबा हो, खरोखरच त्याचा प्रेतात्मा त्या गाडीमध्ये आहे. बघितला ना तो कसा त्या सीटवर बसून जे मोबाईल शूटिंग करत होते ना, त्यांच्यासाठी तो जोरदार आक्रोश करत होता, की मला वाचवा, शूटिंग काय करताय? मला जगायचंय, मला वाचवा कुणीतरी येऊन." तर 2-3 व्यक्तींव्यतिरिक्त त्याच्या मदतीसाठी कोणीच धावलं नव्हतं मित्रांनो आणि त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता त्या ड्रायव्हरच्या आणि अक्षरशः तो दीड 2 पावणे 2 तासामध्ये त्याचं रक्त जास्त गेल्यामुळे हळू रक्तप्रवाह खूप त्याच्या शरीरातील खूप लो झाला आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. परंतु त्याच्या अतृप्त आत्म्याने तेवढा मात्र बदला घ्यायचं मनामध्ये ठरवलं होतं, की ज्या व्यक्तीने ते व्हिडिओ शूटिंग केली त्या व्यक्तींना मी सोडणार नाही. त्या व्यक्तींना मी सोडणार नाही. असं मला वाटतं त्याचा अतृप्त आत्मा म्हणत होता आणि म्हणून तो ओरडत होता, की मी सोडणार नाही एकेकाला. माझी शूटिंग करताय का मला वाचवण्याच्या बद्दल. असा तो एक प्रकार झाला होता आणि त्याच्यानंतर ना एक 15-1 दिवसांनी मग तो ट्रक जे कोण त्याचे नातेवाईक होते, जो एक्सपायर्ड झालेला होता, ड्रायव्हर त्याच्या नातेवाईकांनी तो टोचन करून टेम्पो घेऊन गेले. तिथली जागा रिकामी झाली. परंतु प्रत्येक अमावास्येला कधी ना कधीतरी कुत्रे तिथे भुंकत-भुंकत येतात. तिथे फिरतात. गोल-गोल अशी त्या ठिकाणी गाडी उभी होती, त्या ठिकाणी गोल-गोल फिरतात आणि तिथे पुढे जातात, मागे येतात, पुढे जातात, मागे येतात, भुंकतात. म्हणजे कदाचित त्याचा जो प्रेतात्मा आहे त्या ड्रायव्हरचा ना, तो तिथे अजूनही वास करतोय. त्याची जाणीव किंवा त्याची चाहूल ह्या कुत्र्यांना लागते आणि ते कुत्रे त्या ठिकाणी येतात आणि तिथे भुंकतात. अमावास्येच्या अगोदर 2-3 दिवस असं म्हणजे महिन्यातून एखादा दिवस असं त्या ठिकाणी घडतं. एके दिवशी ना शुभम त्याच्यानंतर शुभमचे वाडीतले जेव्हा होळीचा सण असतो ना, ते होळी आणायला जातात. म्हणजे कशी कोकणामध्ये होळी म्हणजे आंब्याचं झाड आणून ते आंब्याचं झाड देवस्थानाच्या ठिकाणी पुरलं जातं आणि त्याच्या भोवती मग आग वगैरे लावून होळी साजरी केली जाते. ते आंब्याचं झाड त्यांना ते पुढे 1 किलोमीटरपर्यंत ते ओढत-ओढत त्या रस्त्यावरनं आणतात आणि पुढे जे देवस्थान आहे तिथे आणून ते उभं करतात आणि मग होळीचा सण साजरा होतो रात्रीचा. तर एके दिवशी हे सगळेजण शुभमच्या वाडीतले सगळे म्हणजे जे त्या अपघातामध्ये बघ्याची भूमिका घेतलेले होते ना, ते सगळेजण ते होळीचं झाड आणण्यासाठी 11च्या दरम्यान गेले होते 1 किलोमीटर पुढे. 12 सव्वा 12च्या दरम्यान ते होळीचं झाड, आंब्याचं झाड ते घेऊन म्हणजे असं ओढत रस्त्यावरनं येत होते. जसे ते ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं होतं ना, त्या टेम्पोवाल्याचं, त्या ठिकाणी आल्यानंतर ते होळीचं झाड जे आहे ना, ते असं कोणीतरी असं जोरदार ढकललं आणि ढकलल्यानंतर ज्यानी ते खांद्यावर घेतले होते ना, ते सगळे जमिनीवर दना-दना पडले आणि सगळे आपटले. सगळ्यांना थोडेफार इकडे-तिकडे जखमा झाल्या आणि सगळ्यांना काही कळेना, की ह्या जागेवरती आल्यानंतर अचानक हे ते 20 एक फुटाचं तरी ते झाड होतं आंब्याचं. ते अचानक कोणीतरी असं धरून ना, अशा अदृश्य शक्तीने किंवा ताकदवर अशा शक्तीने धरून असं ते ढकललं होतं आणि त्याच्यावर ते सगळे पडले होते आणि त्यांच्या अंगावरती ते झाड वगैरे पडलं होतं. मग सगळ्यांनी बाजूला केलं. काही जणांना खरचटलं किंवा थोडासा मुकामार वगैरे लागला होता. पण सगळे शॉक होते, की एवढं मोठं हे झाड जवळ-जवळ 5-6 जणांना ते ढकलेल एवढं ते मोठं झाड होतं वजनदार आणि ते कोणीतरी असं अचानक ढकललं. सगळ्यांची म्हणजे
काही सुचेना त्यांना काय झालं नक्की, हे कोणी हात ढकललं. असं एक विचित्र घटना त्या दिवशी होळी आणताना ना त्यांच्यासोबत झाली होती. ती कुठे झाली होती? जिथे ॲक्सिडेंट झालं होतं ना, तिथेच त्या ठिकाणी ती घटना घडली. ती होळीचं झाड कोणीतरी ढकलून दिलं होतं. आणि नंतर मग जाणती मंडळी सांगू लागली, की नाही त्या ठिकाणी जे ॲक्सिडेंट झाले तिथे त्या ड्रायव्हरचा त्या मुलाचा जे मृत्यू झालाय ना त्या युवकाचा आणि त्याचा प्रेतात्मा तिकडे आहे आणि त्या प्रेतात्म्याने हे सगळं केलं असावं. तो दिसतो तिथे किंवा त्या कुत्र्यांचं भुंकणं किंवा होळीचं झाड ते ढकलून देणं हे सगळे प्रकार ना त्याचा जो प्रेतात्मा आहे ना तो करतोय. मग त्यांनी ठरवलं, की याचा काहीतरी आपण बंदोबस्त केला पाहिजे. नाहीतर वाडीतल्या सगळ्या लोकांसाठी किंवा शुभमचं घर एकदमच जवळ होतं. यांच्यासाठी ते थोडंसं धोकादायक आहे, भीतीदायक आहे. तर त्या प्रेतात्म्याची जर बाधा एखाद्याला झाली, तर ते भारी पडेल. म्हणून मग ते मांत्रिकाकडे वगैरे जाऊन मांत्रिक जे काय करायला सांगतो त्या जागेवरती उतारे वगैरे करायला सांगतो ना, ते वाडीतले सगळे लोक एकत्र येऊन मग हे सगळं करतात. कारण ते वाडीतल्या सगळ्या लोकांसाठी फायदेशीर होतं. ते जर नाही केलं असतं तर कोणाला ना कोणाला तरी ह्या सगळ्या प्रेतात्म्याची बाधा झाली होती. मग ते मांत्रिकांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं होतं, तिथे येऊन त्या प्रेतात्म्यासाठी म्हणून मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे ते करणे वगैरे सगळे गावातले लोक, वाडीतले लोक, जाणकार मंडळी येऊन करतात. आणि मग त्यानंतर मग काही दिवसांनी मग हा सगळा जो प्रकार घडायचा, कुत्रे भुंकायचे किंवा अमावास्येला असं घडायचं ना, ते हळू-हळू बंद झालं. त्याच्यानंतर आता तो चौपदरीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. रस्ता रुंद झाला. त्याच्यामध्ये शुभमचं घर अजूनही त्या ठिकाणी आहे. परंतु शुभमच्या मनामध्ये ही जी घटना झाली होती ती तशीच्या तशी ताजी होती. त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या वाडीतल्या सगळ्या लोकांनी हा सगळा अनुभव घेतला आणि स्पेशली 1-1.5 महिना शुभमने आणि त्याच्या वडिलांनी हे सगळं अनुभवलं होतं रात्री. रात्री ते बघायचे त्या खिडकीतून काय चालायचं तिथे तो प्रेतात्म्याचा काय खेळ चालायचा त्या सगळ्या त्या गाडीमध्ये, त्या टेम्पोमध्ये. हे सगळं त्यांनी पाहिलं होतं. तर मित्रांनो असं देखील असतं, की तुम्ही एखादा माणूस मृत्यूच्या खाईमध्ये असेल आणि तो तुमच्याकडे क्षमायाचना करतोय किंवा आपल्या प्राणाची भीक मागतोय किंवा मदत मागतोय ना, तर त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे सगळं कर्तव्य सोडून लोक शूटिंग करत होते आणि त्याचा बदला त्या सगळ्या प्रेतात्म्याने घ्यायचं ठरवलं होतं. म्हणून तो आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्रास देत होता. आणि सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे जी, ती सगळी करून घेत होती सगळ्यांकडनं. तर मित्रांनो असा एक भयानक अनुभव शुभमने आपल्याला सांगितला होता. जर अशा जे स्पॉट असतात, ॲक्सिडेंटचे स्पॉट असतात, तिथे माणसांचे मृत्यू होतात ॲक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये ना, त्यांचे प्रेतात्मा 100% त्या ठिकाणी वास करतात. आणि त्यांच्या कोणाला ना कोणाला तरी कधीतरी ही बाधा 100% होते. कारण ते अशा तृप्त आत्मे असतात ना, ते त्यांच्या इच्छा, आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतात. त्या कोणाकडून तरी त्यांना पूर्ण करून घ्यायच्या असतात. त्यांना बदला घ्यायचा असतो. ज्याने कोणी काय केलं असतं त्या. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. मित्रांनो हा शुभमचा अनुभव त्याने मला सांगितला होता. एक 15-1 दिवसापूर्वी तो मी तुमच्या समोर सांगितलेला आहे. हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कथेला 100% लाईक करा सगळ्यांनी. तुम्ही कथा पाहताय, कथा तुम्हाला आवडतात, परंतु तुम्ही लाईक करत नाही. लाईक करा, त्याच्यानंतर कमेंट करा. छोटीशी कमेंट टाकलात तरी पण चालेल. तेवढा उत्साह वाढतो, तेवढं प्रोत्साहन मिळतं आणि लोकांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून. तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. चॅनलशी असेच जोडलेले राहा. चॅनल मित्रमंडळींपर्यंत ज्यांना हॉरर स्टोरीची आवड आहे त्या सगळ्यांपर्यंत चॅनल शेअर करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांना देखील घेऊ दे. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो आणि थांबतो मित्रांनो. धन्यवाद.